जीवासाठी. मग ह्या अवतारामध्ये त्या अवतारामध्ये काय फरक आहे? त्याच्या दत्त महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे किंवा अनेक ग्रंथामध्ये सांगितलं आहे. मी परमात्मा अच्युत. अच्युताचा अर्थ काय? अच्युत म्हणजे ज्याला नाश नाही, ते तुटली नाश नाही. मी परमात्मा अच्युत जीवासाठी झालो अवधूत. माझ्या कृपेची फिरुनिया सक्त जीवाशी शुभ्र करी तसे. परमात्मा अच्युत परमात्मा आहे, नाश नाही माझा. आणि जगामध्ये जे आलेले आहेत, आले आणि गेले, जन्मले आणि मेले. मग आपण मी जन्माला आलो आणि आपल्याला एका दिवशी मरायचं आहे. मग मरायचं आहे, मेला हो मेला. कसं मेला? या जीवाला मरण आहे का? आत्म्याला मरण आहे का? पण आपल्याला एक भेव बसलाय, माणूस मेला म्हणलं की भीतीदायक आहे. माणूस कधीही मरत नाही, जीव कधीही मरत नाही. जीव झाला पण या जीवाचं खरं नाव आपल्याला माहित नाही. मग जीवाचं खरं नाव माहीत होण्यासाठी आपल्याला गुरु करावा लागतो. आपण गुरु करत्या, पण जीवाचं खरं नाव माहीत आहे, गुरु महाराजांना सांगितलेलं बी आहे, पण आपण त्याचे ध्यान धरत नाही. ज्या दिवशी जीवाची ज्या महाराजांना आपल्याला सांगितले, आपल्याला नित्य नाम दिलेलं आहे, आपल्याला अविनाश नाम दिलेलं आहे. आपण सगळ्याचे मंत्र उघड आहेत, मला उघड मंत्र आहे. आपल्यालाच कानामध्ये का मंत्र देतात लोक? मंत्र माहीत जरी असेल तुम्हाला, तरी त्या गुरु महाराजांच्या मुखातून कानात मंत्र घ्यायचा असते. का? तर त्या परमेश्वराला नाश नाही. देवी दैवताचा होय नाश, अविनाश तो परम पुरुष. लीला घरी करीतो वास, संता घरी. तो संताच्या घरी संत होऊन आलेला आहे महाराज. देव कोण आहे आपण कधी पाहिला नाही, आणि देव कधी आपल्याला दिसलाही नाही. लोक दिसलंय म्हणतात, हे भ्रम आहे. आपण त्याचा ध्यास करतो म्हणून आपल्याला साक्षात्कार, मला देव भेटला, मला देव भेटला, मला देव भेटला म्हणतात. देवाला जर भेटायचं असेल, देवाची जर ओळख करून घ्यायचं असेल, तर आपल्याला संताला शरण जावं लागते. म्हणून शास्त्रात सांगितलंय, संततेची देव, देवतेची संत. म्हणून संत हेच देव आहे, देव तेच संत आहे. म्हणून संताने काय केलंय? आपल्या देवाची खरी ओळख करून घ्या. लीला घरे नांदसी. लीला, त्या परमेश्वराची लीला जर कोणाला दाखवायची असेल तर संत दाखवतात. पण जगामध्ये ते संत कसे आहेत? ज्ञान रूपे हृदयी प्रगटसी, नाम रूपे हृदयी वससी. नाम रूपानं आणि त्या नामाचं ज्ञानानं. म्हणून अशा प्रकारची आपल्याला ओळख करून घ्यावी लागते. म्हणून आपण या धर्मशाळेमध्ये आलो. एका दिवशी जायचं आहे. जशा प्रकारचं आभाळ आलेलं आहे, इकडून आभाळ दिसते आणि तसं निघून जाते. तसं आपण एका दिवशी आलेला आहोत. आपलं आयुष्य फार कमी आहे महाराज. त्रेतायुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष आयुष्य होतं, द्वापार युगामध्ये 1,000 वर्ष आयुष्य होतं, आणि कलियुगामध्ये 100 वर्ष आहे. कलियुगी नेमिले शत, मध्य कित्येकाचा अंत. अहो 100 जरी आयुष्य असेल तर कोणी 10 मध्ये चाललंय, कोणी 15 मध्ये चाललंय, कोणी 20 मध्ये चाललंय, कोणी 40 मध्ये चाललंय. तसं जर पाहायला गेलं तर नाव सांगायला 100 आहे. आपलं आयुष्य खरं म्हणजे 50 वर्ष आहे. 50 वर्ष तर झोपीतच आहे. कवा रात्र होते की कवा झोपी जात नव्हते. त्या 50 वर्ष झोपीच्या आयुष्यामध्ये तर आपला काय फायदा होते काय? एवढंच की आपलं लई टेन्शन येते, लई काम करून थकून जाते, म्हणून झोपायचा आराम. आणि आपले 50 वर्ष झोपीमध्ये बाहेर गेले जातं ना, आणि उरले किती हो? आपण हे ध्यान धरत नाही. म्हणून संताला शरण जायचं, संताला विचारलं. संत हेच सांगतात, बाबा आयुष्य हे मोलाचे वेचिले संसारी, येवनी शरीरी हित काय. संसारला आल्याने हित करून घ्यायला का? अरे 50 वर्ष तर गेलं, आयुष्य सरल्या कोण बा सांगाती. आयुष्य चाललं आहे, मग पुढे हो फजिती मदंड. मग आयुष्य संपल्यानंतर गेला हो जीव, कुठे गेला? यम धर्माने घेऊन गेला.
एम धर्मानं नेऊन धर्मशाळेत उभा केलं महाराज. तिथल्या धर्मशाळेत चित्रगुप्तापाशी उभा केलं. चित्रगुप्त म्हणजे याने काय काय केले, काही नाही महाराज. याने 50 वर्ष तर झोपी गेलेला आहे आणि 10 वर्ष तर खेळ खेळता विटू दांडू बालपण तो चले गया. आणि दुसरं 20 लागला हो, बालपण तो चले गया, विवाह भक्ती में हो गया. जवान झाला महाराज. अहो बालपण खेळण्यामध्ये गेलं, 10 वर्ष शिक्षणामध्ये गेलं आणि 10 वर्ष 20 वर्ष शिक्षण झालं, लग्न करावं का हो? हा, लग्नाची गडबड, पुन्हा संसाराची गडबड आणि 30 वर्ष गेले महाराज. पुन्हा त्या लेकरायचे लग्न करायची गडबड. कुठं देवावं, काय करावं, काय नाही, कसं करावं, किती कमवा, घर बाबाने किती ठेवलं, आपण किती उरले किती हो. 40 तर गेले. त्या 40 वर्षामधल्या 10 वर्ष उरले. 10 वर्षामध्ये तुम्ही अशा जर महापूजा म्हणा, कीर्तन म्हणा, प्रवचन म्हणा, असं जर ऐकून त्याच्यातला बोध घेऊन जर तुम्ही वागल्या, शब्द जे काय म्हणाले तुम्ही अमोल आहे बरं, आम्हाला म्हणायचं नाही तुम्ही हे काय म्हणायला म्हणायचं नाही. तुम्ही जे म्हणाले शब्द अमोल आहेत. अमोलचा अर्थ काय होय? त्या शब्दाचं मोल करता येत नाही, एवढे मोल आहे. परंतु ते शब्द जर तुम्ही ध्यानात घेतलं तर बघा, त्रेतायुगामध्ये काय होतं म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सार सांगणार. थोडं जर लक्षात जर तुमच्या आलं तर फार लवकर ध्यानातून, फार लवकर मोक्षात जाणार, फार लवकर मोक्ष होणार. हजारो दिवस कीर्तन ऐकलं तर काय होत नाही, शब्दाचे ध्यान ठेवावं लागते. सांगत्या वेळेला गोड वाटतं तर आपण सगळ्याला बरं वाटतं थोडंसं, पण शब्द विसरून जाते आपण. ते महाराज काय म्हणले किंवा आपल्या गुरु महाराजांनी काय नाम सांगलं, कर्तायुगामध्ये ज्ञान होतं, ध्यान ठेवा. कर्तायुगामध्ये ज्ञान होतं, त्रेतायुगामध्ये भक्ती होती. भक्ती कोण केली हो? आपल्याला भक्तीचा भाग माहित नव्हता मला. अनुसया माईने एकनिष्ठ भक्ती करून दाखवली. आपल्याला एकनिष्ठ भक्ती म्हणून आपल्याला सुद्धा एकनिष्ठ सगळीकडे जायचं, सगळे गावात जायचं आणि आपल्या घराला यावं लागतं. ध्यान ठेवा. आपण कितीही पैसे कमवल्या, कुठेही गेल्या, कितीही पैसे आले, कुठेही दिल्ली बंबई कुठेही जाऊन या, बाहेर देशाला जाऊन या, शेवटी आपण माणूस काय करते, शेवटी आपल्या घराला यावं लागतं. तसं आपण अनंत युग गेले परंतु नाही झाल्या भेटी. आता कुणाला शरण मी जाऊ देवा तुमच्यासाठी. मग त्रेतायुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग गेलं. द्वापारयुगामध्ये 1000 वर्ष आयुष्य होतं. एवढ्या वर्षात आपला जन्म झाला नाही मला. आपण किडा मुंगी इच्छे सर्प माती मत्सर काय काय होत्या की आपण या शेवटची बारी एक मनुष्य जन्म. आता आपण या शेवटच्या युगामध्ये जन्मलो आणि आपल्याला फार लाभ होणार आहे. पण केव्हा लाभ होणार आहे? तुम्ही हे जे मंत्र तंत्र जे काही घेतले आता जे काय आपण याच्यातल्या शब्दाची आठवण ठेवावं लागते महाराज. एवढे आपण कशा म्हणाल्या, हे नुसतं म्हणणं म्हणजे हे मोक्षाला जाणार नाही. ध्यान ठेवा, हे फक्त वाट मार्गावरून चालणं होय, साफ करणं होय, रस्ता कचरा पडलेला काढणं होय. आणि या शब्दाचं ध्यान घेणं म्हणजे निर्मळ होणं होय. मोक्ष म्हणजे रस्ता निर्मळ झाला हो झाला. तुम्हाला कोणाचं बंधन लागत नाही. आता बंधन कोणतं लागत नाही? कर्मभूमीवरले दैवत आहे 81 कोटी 1.25 लाख. एवढे दैवत आपला पुढे जाऊ देत नाही. रस्ता तुमचा साफ झाला की दैवता तुम्हाला काही करू शकत नाही. कुणाही देवाचं स्मरण करा, सगळं करा, जा या, परंतु आपण अहो दया गावी त्याची ओळख असावी. समजा तुम्ही मुगावची व्हा. तुम्ही जर कुठे गेलं तर तुम्हाला ओळख जर सांगायचं असेल तर मुगाव होय. मुगावचा सरपंच कोण आहे हो तुम्हाला माहित पाहिजे की नाही? पोलीस पाटील कोण आहे माहित पाहिजे की नाही? उपसरपंच कोण आहे माहित. मग आपण कहां से आया कहां जाना तपवास करो खबर करो नहीं तो फिर हसतावेगा. इथं आल्या परंतु एका दिवशी जायचं आहे. मग कुठं जायचं आहे तर हे आपल्याला गुरुला विचारून करायचं. गुरु महाराज सांगतात म्हणून मला थोडक्यात सांगायचं, काय जास्त तुम्हाला सखोल सांगायचं नाही किंवा मला सुद्धा जास्त कळत नाही. पण जे आहे ते अमोल आहे.
अमोल आहे. अमोलाचा अर्थ आहे त्याचा मोल होत नाही, तुमच्या पैशाने होत नाही. तुमचं देह कष्ट करा, चालता बोलता बसता उठता शेतामध्ये आपला काम करावं लागते, घरामध्ये काम करावं लागते, संसारामध्ये हातात काम मुखात नाम. घर सोडून गेल्यापर्यंत मोक्ष मिळत नाही, ध्यान ठेवा. एखादं म्हणाल की बाबा महाराज सगळे महाराज झाले मोक्षाला गेले काही, नाही नाही नाही, महाराज मोक्षाला जात नाही. घरात राहून संसारामध्ये राहूनच मोक्ष मिळते. महाराज झालं म्हणजे मोक्ष नाही. संसार म्हणजे संसाराचा अर्थ काय होय? जन्मल्यापासून जे जे कार्य करतो त्याचं नाव संसार. संसार सोडून कुठे जाता येते का? पण आम्हाला तुम्हाला माहित आहे की संसार सोडून गेलं म्हणजे महाराज झाला. आणि आता असं नाही, संसारात राहून सुद्धा मोक्ष होते आणि महाराज झाल्यापर्यंत लई मोक्ष होते. परंतु महाराजाला फार संकट आहेत. महाराज आपल्यापेक्षा 100 पटीने संकट आहे. म्हणून तुम्ही आम्ही महाराज व्हायचं कधी बघू नका. महाराज म्हणा 100 पटीने अवघड आहे. का तर पाऊल टाकायचा तर विचार करावा लागते. संसारी माणसाला काही शब्द हा हो खोटं नाटक घडत नाही, कारण संसारच खोटा आहे. खोटं बोलावं लागतेच, करावं लागते. माफ आहे. भोळ्या भाविकाशी मोक्ष पद जोडे, न करता अन्याय करी देव त्याचा सांभाळ करी. संसारामध्ये होत राहते. महाराज झाल्यापर्यंत शहाणा झाले म्हणतात. शहाणा झाल्यापर्यंत येडं व्हायला जमते का पुन्हा? होय ना. म्हणून आपण संसारामध्ये राहून, म्हणून आमचा मायना आत्रोशी महाराजानं संसार ग्रस्ताश्रमामध्ये राहून भक्ती मार्ग दाखवले. आणि द्वापार युगामध्ये म्हणायचं वैराग्य होतं. श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला म्हणा, उद्धवाला म्हणा, वैराग्य, अरे हे तर काहीच नाही, हे तुझे आपलं फक्त इथं राहून जाणार आहे, तुला जायचं आहे, रणांगणामध्ये आहे, शूर आहे. हे म्हणजे म्हणू नको, हे सगळा मायेचा बाजार आहे. म्हणून आपण इथं राहा, परंतु असावे असोनी नसावे. संसार दुसऱ्याला वाटाव की काय संसार करायला गड्या बाबा, संसार तर जिद्दीनं करायचा, परंतु आपलं लक्ष परमात्म्याकडे आहे. म्हणून परमात्म्याचं चिंतन सगळ्यात हेच आहे. म्हणून आपण एक भोपाळे म्हणलेले आहोत. काय म्हणून इथं काय सांगलं आता एक दुसरी एक भोपाळे म्हणतो आपण. कोटे होतो कोठोनी